माझ्या मित्रांनो, जगा आणि जगू द्या. जिओ और जिने दो शान से जिओ. कोणाला त्रास देऊ नका, कोणाला जलसी करू नका. आणि उगाचच निष्कारण त्रास देणारे लोक खूप आहे समाजात. त्यांच्यापासून सावध राहा व सतर्क राहा. पण पेन चालवायचं तुम्हाला उगाच त्रास दिला तर निष्कारण चूक नसताना. मलाही तसंच दिलं आहे, चूक नसताना. त्यांच्या अपराध मी बाहेर काढू शकेन या भीतीपोटी त्यांनी मला टार्गेट करून मला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. मी त्यांच्याशी बोलतही नव्हती. दोन्ही FIRच्या आरोपींबरोबर मी बोलतही नव्हती. अच्छा, आता मी जेव्हा तुम्हाला मी बोलले होते बघा, 18 तारखेला मी उपोषण करणार आहे, माझ्याबरोबर या. पण त्यांनी उपोषणाची वेळ नाही आणली. सचिन गोरे साहेब, DCP साहेब आमचे बोलले. मी त्यांना 2 पर्याय दिला. एक तर मी उपोषणाला बसते, मला परमिशन द्या, नाही तर मग माझा ॲट्रॉसिटीचा FIR घ्या, कारण उपोषण मला शक्य होणार नाही माझ्या तब्येतीला. पण पर्याय नसल्यावर मी करणारच. मग ते बोलले मी ॲट्रॉसिटीचा FIR घ्यायला सांगतो, सिद्धेश्वर कैलासेंना फोन करतो. कारण आधी त्यांनी 25 ऑगस्टला या गेल्या महिन्यात फोन केला होता वरिष्ठ संदीप दुर्गाबाई शांताराम शिवले यांना, वरिष्ठ अधिकारी जे नवीन आलेले आहेत 7 जुलैपासून. जेव्हा जगताप ट्रान्सफर झाली, त्यांना ट्रान्सफर केली गेली. माझ्या तक्रारी अर्जाची दखलच नाही ना घेतली. 40च्या वर अर्ज दिलेत मी. ओके, तो नंतरचा भाग आहे. आता मी पुन्हा उपोषणाला बसणार आहे, कारण त्यावेळी पण त्यांनी माझा ॲट्रॉसिटीचा FIR घेतलाच नाही. ते निघून गेले. खूप टाळाटाळ होते ॲट्रॉसिटीच्या यावरनं. मी आता पुस्तक लिहिणार आहे, किती टाळाटाळ होते. ॲट्रॉसिटी खऱ्या असून त्या खोटं दाखवण्याचा प्रयत्न आरोपी करतात, पण त्यांना साथ देऊन पोलिसही करतात. काय त्यांचा हेतू असतो? तुम्हाला काय गुडविल घ्यायची असते का? गुडविल घ्यायला पोलीस खात्यात येऊ नका. वर्दीची शान मान सन्मान घालवायला पोलीस खात्यात येऊ नका. मग दुसऱ्यांना द्या जॉब, राजीनामे द्या तुम्ही फ्रॉड पोलिसांनी. दुसरे आहेत ज्यांना नोकरीची गरज आहे आणि ते करू शकतात. एकमेव पोलीस खातं आहे, ते बदनाम नका करू. काही फ्रॉड पोलिसांमुळे होते. मी सर्वांना दोष देत नाही आहे. मला आजही विश्वास आहे पोलीस खात्यावर, कारण प्रामाणिक पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष आहेत. मग तो साधा हवालदार असेल ना, हवालदार बाई किंवा हवालदार पोलीस, पण तो कर्तव्यदक्ष आहे, वर्दीचा मान ठेवतो. मग तो माझ्यासाठी साहेब आहे. आणि मोठा साहेब पण असेल ना, मग त्यांची पात्रता नसते, त्यांना अरे तुरे बोलण्याची लायकी असते. कारण कायद्यात थोडी लिहिलं अरे तुरे बोलू नका. कायद्यात लिहिलं आहे आपण सुभाषा सुव्यवहार करावा, म्हणून आपले भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण आवजव बोलतो. आणि मोस्टली करून आपण सरनेम घेतो. नावानिशी बोलणं पण जरा बॅड मॅनर्स वाटतं. आपण कॉलेजला शाळेत आडनावाने आवाज देतो. जसं मी सुर्वे आहे तर सुर्वे. आता मला सुर्वे मॅडम म्हणून मला एक समाज ओळख दिली आहे लोकांनी, कारण मी त्या कार्यकर्ता असल्यामुळे मी त्यांची कार्य करते. मग मला एक समाज नाव मिळालेलं आहे, सुर्वे मॅडम, सुर्वे साहेब. आम्ही कार्य करतात दोघी नवरा बायको. अच्छा, आता मी उपोषण करणार आहे. आता हे 2-3 दिवसात तुम्हाला मी तारीख डिक्लेअर करते. आता पुन्हा मी उपोषणाला बसणार आहे, पत्रक देऊन उपोषणाचे परमिशन घेऊन. आणि सचिन गोरे साहेब तर देणारच परमिशन, कारण ते त्या दिवशी पण बोलले मी परमिशन देऊ शकतो. पण त्यांनी दुसरा पर्याय पण पाहिला. मी 2 पर्याय स्वीकारा सर, माझी विनंती आहे बोलले होते. त्याच्यात मी दुसरा पर्याय लिहिला होता, नाही तर माझ्यावरती वेळ आणू ना उपोषणाची. मला ॲट्रॉसिटीचे FIR द्यायचे, जे त्वरित दाखल होता. 2 वर्ष हद्दबाणा केला पोलिसांनी, तो तपास काढतील सर. कारण सचिन गोरे साहेब ना खूप प्रामाणिक आहेत. एक मला अंतर्मनातून आणि माझा एक तपास आणि माझा एक अभ्यास, की ते सत्याचा मार्ग बघून खरी परिस्थिती काय सिच्युएशन घडलेली आहे ते पाहूनच सगळं करणार. कारण ते जरा तपास बरोबर लावत आहेत. आणि मी त्यांच्याकडे सगळे तक्रारी अर्जाची आता मी प्रत देणार त्यांना. आणि त्यांना सांगणार तुम्ही ACP साहेबांना द्या, कारण ACP साहेबांकडून तपास करणार ना. ओके, आता मी उपोषणाला बसणार आणि ठामपणे बसणार. त्या दिवशी पण मला मी 9 नंतर पुन्हा उपोषणाला बसेन जर ॲट्रॉसिटीचा FIR नाही घेतला. मी असं लिहिलं होतं त्या अर्जातसुद्धा. 18ला जो दिला, सप्टेंबरच्या 18ला. पण त्यांनी मला माझ्या नवऱ्याला बोलून मॅडम जा ना आता, असं तसं ते जे खूप हे झालं ते मला पण कळू शकतं. ठीक आहे, मग मी आता परमिशन घेऊनच उपोषणाला बसू शकते. तुम्ही माझ्या FIRचा ॲट्रॉसिटीचा FIR दाखल करायला जर एवढे 2 वर्ष लावलेत, तर मी पण उपोषण पोस्टपोन करत 18चं आता मी या तारखेला करेन. आता जी मी तारीख निश्चित देणार आहे त्यांना, बस या 2 दिवसात बस. आता मी उपोषण करणारच. माझा ॲट्रॉसिटीचा FIR घ्या, तेव्हाच मी उपोषण सोडणार. पण आय नो व्हेरी वेल माय फिजिकल कंडिशन. हाऊ कॅन आय मॅनेज? जर मला उपोषणाला बसावं लागलं तर मी माझ्या स्वतःला मायसेल्फ मी कसं मॅनेज करू शकते? कारण मला उपोषणाने खूप त्रास होणार 100%. मला एका जागी बसल्यावर पण पाय सुचतात, हातापायाला मुंग्या येतात, दॅन मला चक्कर येते. जर मी अन्नग्रहण नाही केलं 2-3 तासात तर मला शुअर चक्कर येणार. एक तर मला लो BP आहे भयंकर. मी काही खाल्लं नाही, मला डॉक्टर सांगतात खात राहा आणि गोड काहीतरी बरोबर ठेवा, चॉकलेट्स, खडीसाखर. जर तुम्हाला चक्कर, मला उन्हात फिरली तरी पण चक्कर येते. ऊन, हवा जास्त, डोकं दुखतं, मला सहन होत नाही. आता मी साध्या चटईवर बसून उपोषण करेन. मी काय खर्च नाही करणार स्टेज बीज बांधायचा. माझे बाबासाहेब तर दिव्याच्या लाईटवर रस्त्यावर बसून त्यांनी अभ्यास केला हो. आणि मी खर्च का करू ते स्टेज बांधू वगैरे सगळं. मला माझी गरज आहे, मी माझी गरज, माझी मागणी माझ्या पोलिसांकडे करणार आहे. मी साधी चटई घेऊन बसेन त्यांच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर, हिललाईन पोलीस स्टेशनच्या बाहेर. आणि उपोषणाचा मी त्यांच्याकडे मागणी करणार, माझा ॲट्रॉसिटीचा FIR घ्या. म्हणून तुम्ही पोलिसांनी माझ्यावर उपोषणाची वेळ आणली, धिक्कार असो. मग त्यांची लाज जाणार पोलीस खात्याची पूर्ण. एका बाईला अधिकारापासून वंचित ठेवता. रूल काय आहे? आधी ॲट्रॉसिटीचा FIR दाखल होतो, मग नंतर तपास काढा.
हां, मग तुमच्या दोन्ही पोलीस स्टेशन हद्द आहे. माझं मर्म होतं इकडे घ्या तिकडे घ्या, माझी हद्द हिल्याने माहिती आहे, पण तुम्ही जर मनपडा ती वाढवून घेतलेली हद्द आहे बरोबर, तर तिकडे पण मी दाद मागितली. मी जेव्हा घटना घडली ना 26/8/23 तेव्हा पण तिकडे गेली, तेव्हा ते बोलले आमची हद्द नाही आहे. आणि ज्या पोलिसांनी दिशाभूल केली संदीप अनंत घरत, तर सुरेश मदने साहेब बोलले त्यांचे वरिष्ठ, यांनी दिशाभूल केली ना मनपडा बोलले जा मॅडम हिल लाईन आहे तुमची, तुम्ही ॲट्रॉसिटीचा एफ आय आर ACP साहेबांकडून तपासणी करा, ह्याने दिशाभूल केल्याची कंप्लेंट करा. आता मी बोलले त्या आरोपींची तक्रार द्यायला आली, FIR द्यायला आली की ह्याची तक्रार करतो. तेव्हा मी एक्सक्यूज केलं त्या पोलिसाला, पण त्याने तो खूप गैरफायदा घेतला. ओके. आणि मग तो 3 मार्चला मी व्हिडिओ बनवला, त्याच्यात म्हणतो आत्ता 1 दिवसात हद्द बदलली, म्हणजे तेव्हा हिल लाईनचीच हद्द होती. मग मला मनपडा का पाठवला, कारण तो पण आरोपींना सामील होता. आरोपींना 3 मनपड्याचे सामील आहेत. डांबरे हा संदीप अनंत घरत पहिला, मग डांबरे, मग ढेबरे. डांबरे बोलले हद्द नाही आहे, पण त्यांचा तो वाद आहे, त्याला कोणीतरी फोन करून सांगितलं हद्द नाही आहे सांग, काय नाही खोटी आहे, तक्रार घेऊच नको, FIRची ॲट्रॉसिटीचं घेऊ नको सांगितलं त्याला फोनवर. हे सगळं तपासात सांगणार आहे, सगळं सांगणार आहे. आणि त्या बाईने मला जातीवाचक किती बोलले, 100 वेळा बोलली तरी कमी मी सांगेन. महान निर्जकी किती वेळा बोलले, बांज भाडोत्री अमुक तमुक इतके घाणेरडे माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोचेल इतकं बोललेत की मी झोपेतून पण जागी होते, कधी मी झोपत पण नाही. ते जे त्या पदर टाकलेल्या बायका, माय गॉड, त्यात ते क्रिमिनल, त्यांची भाषाशैली आपण नाही ऐकू शकत. पदर टाकलेल्या बाईच्या नादी कुठल्याही चांगल्या सुसंस्कृत घराण्यातली मुलगी मी, माझ्यावर चांगले संस्कार झालेले आहेत, मी त्यांचे शब्द नाही ऐकू शकले. शेवटी मी घर सोडलं. घर सोडायची पाळी येते या महाराष्ट्र या भारत देशात. एखाद्या नागरिकाला घर सोडायची पाळी येते, बघ ते भाड्याचं असो की विकतचं असो, स्वतःचं असो, पण घर सोडायची पाळी येते तरी दखल घेणार नाही पोलीस. लज्जास्पद बाब आहे. तेव्हाच माझा FIR घेतला असता, त्यांना अटक केलं असतं आरोपी त्या 4 महिलांना, मला घर सोडायची पाळी तेव्हा त्वरित आली नसती. मी त्वरित घर सोडून इकडे आली, या जंगलात लोकवस्तीपासून लांब राहिली. मला पण त्रास नको आणि माझ्या प्राण्यांना पण त्रास नको, म्हणून या जंगलात मी राहते. बाजूला फक्तच हा कारखाना आहे, हा कारखान्यावाल्याने मला त्रास देणं सुरू केलं. कुत्रे त्यांनी पण मारले, कुत्रे ह्यांनी पण मारले, ह्याने पण जातीवाचक बोलला, त्यांनी पण बोलल्या, त्यांनी पण घर सोडण्यासाठी भाग पडलं. इसको इथं रेने नाही देणे काय, त्या बायका पण बोलायच्या, आणि ह्याने पण तेच बोलला. हां, बरंच काही घडलेलं आहे. पण माझा आक्रोश आहे, माझ्या अत्याचाराची दखल वेळीच का नाही घेतली, मला अधिकारापासून वंचित का ठेवलं. पुरावे मी दिलेत. MSCBची जी तक्रारी आहेत त्यांची वीज चोरीची त्या 4 लोकांवर, त्याच्यात नसीम बानो पण आहे ती आरोपी, ती तर रजिस्टर आहे ना, भारत मान्य आहे ना, वीज वितरण हे महाराष्ट्र मान्यता प्राप्त आहे ना, रजिस्टर आहे ना, जसं पोलीस खातं मान्यता आहे. मग त्यांचा दिलेला पुरावा तो तुम्हाला मान्यच करायला पाहिजे ना. चुकून कारवाई झाली असेल तो पुरावा बघून पण पडवळ सांगतो म्हणून जगताप वरिष्ठ बुद्धीचा वापर नको करायला. चुकून कारवाई करतात आधीचे पोलीस, तुम्हीच करे बसलात. सत्यवानाच्या टेनमधून आलात तुम्ही बाहेर. लाज वाटत नाही वर्दी घालून खोटं बोलायला. एक पोलीस खरा बोलतो, एक पोलीस खोटा बोलतो. मनपाड्याचे खरे खोटे की हिल लाईनचे खरे खोटे? हिल लाईनचे खोटे बोलतात ते 3च जण, आणि मनपाड्याचे खोटे वागले ते 3 जण. त्या तिघांना पण उत्तर द्यायचं मनपाड्याच्या, आणि या तिघांना पण द्यायचं उत्तर. ठामपणे मनपाड्याच्या आधीचे पोलीस बोलले आमची हद्द नाही आहे. 9 पोलीस आतापर्यंत बोलले, 13 मेला पण बोलले नाही हद्द. खूप काही घडलेलं आहे. मित्रांनो, बघा माझा संघर्ष. मी कोण आहे? मी बाबासाहेबांची आहे. माझे बाबा कायदे पंडित, जय भीम आहे मी. मग मी पण कशी असणार?